मला चांगलं आठवतंय की ज्यावेळी तुम्ही सभागृहामध्ये उभे राहायचात संसदीय मंत्री म्हणून, त्यावेळी तुमचा एक दरारा असायचा आणि शक्यतो तुम्ही बोलायला लागल्यानंतर मग मला असं वाटतं की त्याच्यानंतर कधी कोणी बोलायचं नाही आणि तुमची नियमावली इतकी तोंडपाठ असायची की ज्याला त्याला जिथे तिथं कसं बसवायचं हे गमक तुमच्याकडे होतं. आणि ह्या सगळ्यावर जर प्रॉब्लेम फारच गहन असेल तर मी नंतर बोलावून घेतो आणि बैठक लावतो असं सांगितलं की पुन्हा तो मुद्दा बाहेर आलेला आम्ही पाहिलेला नाहीये. तर असं काय व्हायचं त्या बैठकीमध्ये? नाही, कसं असतं, काही विषय असे असतात की ओपनली सभागृहामध्ये त्या विषयावरती मार्ग निघू शकत नाहीत. मग त्यावेळेस एकच सोल्युशन असतं की अध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक घेऊ आपण, किंवा संबंधित मंत्र्यांना बोलवून आपण त्या विषयापुरती आपण बैठक घेऊ. आणि मी नुसतं फक्त आश्वासन देत नव्हतो, मी त्याची पूर्तता करायचो. खरं. आणि त्यामुळे सभागृहामध्ये 288 आमदारांच्या मध्ये एक विश्वास होता की जर ह्या माणसांनी जर असा शब्द दिला असेल सभागृहामध्ये तर तो होणार, त्याचं सोल्युशन निघणार, किंवा निदान त्याची चर्चा तरी होईल. आणि मग त्यातनं जर आमच्या लेवलला विषय सुटत असेल तर आम्ही सोडवायचो, आमच्या कक्षेच्या बाहेर असेल तर मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत जायचो. आणि मला अतिशय, मी अभिमानानं सांगेल, मी स्वतःला भाग्य समजतो की मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली मला काम करायची संधी मिळाली, नारायण राणेंच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली, विलासराव देशमुख साहेबांच्या तर 2 टर्ममध्ये खूप त्या माणसांनी मला मदत खूप केली. आणि एक चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस आम्ही खूप तरुण होतो, हे नेतृत्व घडवण्याचं कामही त्या माणसांनी केलं. अशोकराव चव्हाण साहेब होते, सुशीलकुमार शिंदे साहेब होते, आणि अगदी शेवटी पृथ्वीराज चव्हाण साहेब आले. पण 6 मुख्यमंत्र्यांतले दुर्दैवाने 1-2 मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आज नाही आहेत. परंतु खूप चांगल्या पद्धतीनं सभागृहातलं वातावरण, प्रशासन आणि लेजिस्लेटिव्ह बिझनेस ज्याला म्हणतो आपण, सरकारी पक्षाचं काम असतं गव्हर्नमेंट बिझनेस पूर्ण करणं, आणि विरोधकांचं काम असतं की गव्हर्नमेंट बिझनेसला आपण रोखून धरणं. हे रोल ठरलेले असतात, सभागृहामध्ये रोल ठरलेले असतात सांगतो. पण त्यातूनही संवाद असेल आपला चांगला. आणि त्यावेळेस सभागृहाची एक वेगळीच उंची होती. आत्ता नाही असं न म्हणणार नाही मी, पण त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब होते, गडकरी साहेब होते, विलासराव देशमुख होते, पद्मसिंग पाटील होते, छगन भुजबळ साहेब होते. ही सगळी त्यावेळची जुनी टीम जर बघितली आपण तर मला असं वाटतं, नंतर मग देवेंद्र फडणवीस साहेब आले सभागृहामध्ये, परत विनोद तावडे आले, सुधीर मुनगंटीवार आले, अशी कितीतरी नावं घेता येतील आपल्याला की जी माणसं, त्या गणपतराव देशमुख सारखा सिनियर माणूस होता की ज्यांनी 54 वर्ष सभागृहाचं प्रतिनिधित्व केलं. म्हणजे आमचं जेवढं वय नव्हतं तेवढे ते आमदार म्हणून त्यांनी काम केलं. तर अशी एक दिग्गज माणसं होती, खूप नावं घेता येतील. पण मला असं वाटतं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्राची दुसरी परंपरा अशी आहे की सदृढ लोकशाही. आणि कधी असा द्वेष किंवा खुनसीपणा किंवा कोणाचं तरी काहीतरी आता आपल्याला नुकसान करायचंय असं नाही. राजकीय पक्षाची आयडिओलॉजी प्रत्येकाची वेगळी असते. एकदा पक्षाचं धोरण ठरलं की त्या धोरणाप्रमाणे जायचं. आता माझ्याकडे सगळेच माझ्या दालनामध्ये यायचे, सगळे विरोधी पक्षाचे, त्यावेळेस भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे सगळे माझ्याकडे यायचे. पण असं कधी माझ्यावर कोणी आक्षेप घेतला नाही की तुमच्या दालनामध्ये काय विरोधी लोक का असतात सांगतो. विरोधी, त्या पक्षाचा तो विरोधी आमदार जरी असला तर त्याच्या मतदारसंघातली 3.5 लाख जनता जी आहे, शेवटी ती जनता महत्वाची आहे. त्याचा काय दोष आहे? विरोधी पक्षातनं एखादा आमदार निवडून आला आणि तो सत्तेत नाहीये म्हणून त्याचा काही दोष आहे का? तो बहुमताच्या आकड्यामध्ये त्याचा पक्ष बसला नाही आणि बहुमताच्या आकड्यामध्ये हा पक्ष बसला किंवा युती बसली किंवा आघाडी बसली म्हणून सरकार आलं, ते तेवढ्यापुरतं झालं. पण कामं करताना मला असं वाटतं की ही पद्धत आम्ही त्या काळामध्ये सांभाळली. आणि म्हणून आजही, आता मी 10-12 वर्ष झालं काही सभागृहात नाहीये, ठीक आहे, लोकांचा जो कौल असतो आपण तो ॲक्सेप्ट केला पाहिजे. पण असा एकही दिवस मला कधी गेला नाही की मला त्याची जाणीव झाली की आपण नाही म्हणून. कारण आपण जे 20 वर्षामध्ये जे पेरलं आपण, खरं ते जनतेसमोर आहे. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी आम्ही गेलो तरी किमान 100 तरी माणसं भेटतात की आहे बाबा, म्हणजे हा चेहरा ओळखीचा आहे, किंवा हिने आपलं काम केलेलं आहे, आपण ह्यांना भेटलो होतो, ह्यांनी आपल्याला मदत केली होती, हिने आमच्या कामासाठी फोन केला होता, हिने आमचा प्रश्न ऐकून घेतला, खरं नसल सुटला पण ऐकून तरी घेतला. तर ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि मला असं वाटतं ती टिकली पाहिजे, हे माझं व्यक्तिगत स्वच्छ आणि स्पष्ट मत आहे.